शेख हसीना यांनी अचानक भारतात येण्यासाठी विनंती केली। आंदोलनकर्त्यांना शेख हसीनांना हटवायचे होतं। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती। आम्हाला ओबीसीतून आमच्या हक्काचं आरक्षण द्या, आरक्षण दिलं नाही तर सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सत्तेत तुम्ही कधी नव्हता, राजकारणात जाऊन काय करणार? ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल। स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी काही लोक माझ्यावर तुटून पडले। जरांगेंचा रोख नेमका कुणाकडे? तर आरक्षणाचा आक्रोश किती भयावह असतो हे बांगलादेशवरून घ्या, जरांगेंचं विधान। बांगलादेशबाबत लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असायला हवी। विरोधी पक्ष सरकारला सहकार्य करणार, राहुल गांधींचं सर्वपक्षीय बैठकीत वक्तव्य। बांगलादेशवरून दिल्लीतील सरकारनं धडा घ्यावा। शेख हसीनांकडून लोकशाहीच्या मुखवट्याखाली हुकुमशाही, संजय राऊतांची टीका। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात टिकणार, अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख। विरोधकांच्या टीकेला अजितदादांचं उत्तर। राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल बाहेरील आंदोलनात पवार आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते। आंदोलकांच्या वेशात आपली माणसं पेरण्याचं काम सुरू। मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलली। तर राष्ट्रवादीच्या वकिलांनी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला, तर शिवसेनेची कागदपत्र पूर्ण। फडणवीसांवर कावळ्यांनी अनेक हल्ले केले, ते रक्तबंबाळ झाले। झूठ बोले कव्वा काटे या फडणवीसांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला। आम्ही रामदास आठवलेंचाच पक्ष खरा म्हणालो तर किती वेदना होती। शिंदेंची शिवसेनाच खरी या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचं उत्तर। सावध रहा म्हणजे कुणबी मराठा दरोडेखोर आहेत का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, आंबेडकरांचं 2 दिवसांपूर्वी वक्तव्य। ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्या मतांवर बोलू नये, बच्चू कडूंच्या प्रश्नाला प्रकाश आंबेडकरांचं चोख उत्तर। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्लीत दौऱ्यावर। आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेही उद्धव ठाकरेंसोबत दिल्लीकडे रवाना। इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार। शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। 288 मतदारसंघासाठी 100 निरीक्षक नेमले। इच्छुक उमेदवारांचा अहवाल तयार करण्यात येणार। सोनिया दुहान आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत सोनिया दुहान यांचा पक्षप्रवेश होणार। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याची सहकार मंत्री सुनावणी घेणार आहेत, तर सुनील केदारांना सहकार मंत्र्यांची नोटीस। उद्या सुनावणी होणार। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। धरणाची पाणी पातळी 21.43%वर, तर धरणात 58,000 क्युसेकनं पाण्याची आवक। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपुरातील दगडी पूल, इस्कॉन घाट पाण्याखाली। पुढील 4 दिवस राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहणार। किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनल सामना रात्री 10:30 वाजता भारतीय संघ जर्मनीशी भिडणार।